डिसेंबर जानेवारी हे थंडीचे दिवस। थंडीमध्ये आपल्याला सारखं काहीतरी गोड खावंसं वाटतं, पण सारखं गोड खाणं पण चांगलं नाही। जरी गोड खाल्लं तरी ते पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे। मुलांसाठी तरी अतिशय पौष्टिक असं करणं गरजेचं आहे। पाहू शकता आता आपण थंडीच्या दिवसामध्ये ही तिळाची पोळी करणार आहोत। मुलं जेव्हा ट्रिपला जातात, कारण ट्रिप मुलांची डिसेंबर महिन्यातच असते, तर तरी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये ही तिळाची पोळी देऊ शकता। किंवा तुम्ही जर प्रवासाला चाललात, फिरायला चाललात, तरी तुम्ही ही पोळी घेऊन जाऊ शकता। अगदी 8 दिवस नाही 15 दिवस म्हटलं तरी छान तिळाची पोळी टिकते। विशेष म्हणजे आपला महाराष्ट्राचा सण मकर संक्रांत, त्या दिवशी हमखास ही तिळाची पोळी घरोघरी केली जाते। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। इथे मी काही टिप्स दिलेल्या आहेत, तिळाची पोळी कशी करायची हे पाहूया। चला तर मग आज आपण भरपूर दिवस टिकणारी मऊ आणि खमंग अशी तिळाची पोळी कशी करायची ते पाहूयात। चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी एका भांड्यात 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धीपेक्षा कमी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ घातल्याने काय होतं, खमंगपण आपल्या पोळीला येतो, पोळी आपली वातड होत नाही, त्यामुळे चविष्ट होते। आणि इथे 2 चमचे तेल घालूया, तेलाने मऊ होते आणि पिठाने खमंग अशी होते। आता 2 चमचे तेल घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालूया आणि आपण व्यवस्थित मळून घेऊया। जेव्हा आपण पुरणाच्या पोळीला कणिक मळतो ना, ती आपली पातळ असते, पातळ म्हणजे सैलसारखी, तिला पाणी आणि तेलाचा वापर जास्त केलेला असतो। पण तिळाची पोळी जेव्हा आपण करतो ना, तेव्हा ती आपण रेग्युलर पोळी करतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची आहे। तेल, मीठ, बेसन पीठ व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे, एक मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा घट्ट गोळा, घट्ट बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा मळून ठेवायचा आहे, ठेवून द्यायचा आहे। आता आपण इथे सारणाची तयारी करूयात। इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते आहे। जेव्हा आपण शेंगदाणे भाजतो तेव्हा तुम्ही गॅस खूप मोठा ठेवू नका, गॅस हा बारीकच ठेवा, म्हणजे आपले शेंगदाणे एकसारखे भाजतील। जेव्हा आपण गॅस मोठा ठेवतो तेव्हा पटपट शेंगदाणे भाजले जातात, पण काय होतं माहिती का, ते एकसारखे असे कडक भाजले जात नाही, पटापटा भाजले जातात आणि आतमध्ये मऊ होतात। नेहमीच सुद्धा जेव्हा तुम्ही शेंगदाणे भाजताना चटणीसाठी किंवा भाजीसाठी ते मीडियम गॅसवरच भाजायचे। काय होतं, पटकन भाजले जातात, आपल्याला वाटतं भाजले गेलेले आहे, पण ते खूप पांढरट दिसतात। आपल्याला असे ब्राऊन कलरमध्ये पाहिजेत, एकदम एकसारखे असे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस बारीकच करायचा। पाहू शकता किती मस्त एकसारखे भाजले गेलेले आहे। आणि स्टीलची कढई असल्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं। तुम्ही दुसरी जर्मनची ठेवली तर एवढं लक्ष द्यावं लागत नाही, पण स्टीलच्या कढईला लक्ष द्यावं लागतं। जर्मनच्या कढईत खाणं चांगलं नाही, त्यामुळे मी स्टीलच्याच कढया वापरते। तर आता थंड झालेले शेंगदाणे आपण एका ताटामध्ये घेऊया। पाहू शकता मस्त एकसारखे भाजलेले गेले आहेत। आता दुसरी वाटी जी आपण तिळाची घेतली होती, तिळही भाजून घेऊया। तीळ पण आपल्याला मीडियम हीटवरच भाजायचे आहे, मोठ्या हीटवर नाही। आणि जेव्हा तीळ भाजलेले कसे करतात, चटचट असा आवाज येतो आणि असे फुलतात तीळ एकसारखे फुलतात, त्यामुळे ते छान असे एकसारखे भाजले जातात। तिळाचं कसं असतं, तीळ जर तुम्ही व्यवस्थित भाजले तर त्याचा खमंग चव लागते। मोठ्या गॅसवर भाजले करपट वास लागतो, कमी भाजले चवीला चांगले लागत नाही, वेगळीच काहीतरी लागतात। त्यामुळे तीळ हे एकसारखे मीडियम हीटवरच भाजावे लागतात आणि खमंग असे भाजायचे, ते असे फुलतात, त्याचा कलर चेंज होतो। खूप जास्त कलर चेंज करायचा नाही, पहा असा कलर चेंज झाला पाहिजे। आपण फास्ट करायला जातो। आता हे तीळ काढून घेऊया ताटामध्ये, थंड करूयात। पाहू शकता सगळे तीळ छान भाजले गेलेले आहेत एकसारखे। आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये आणि थंड करून घेऊयात। साल पण काढून घेतलेले आहे मी शेंगदाण्याचे, तुम्हाला नसेल काढायचं तर तुम्ही काढू शकता किंवा नाही काढू शकत। आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे। आता 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाण्याला मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। ही टिप्स महत्त्वाची आहे। काय करतात बाकीचे, 1 वाटीला 1 वाटी गूळ घेतात, ते बरोबर नाही। पोळी आपली गोड होत नाही, नुसते दिसायला छान दिसते, पण चवीला पण सुंदर असली पाहिजे। गूळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। पाहू शकता अशा पद्धतीने घट्ट झाला पाहिजे गोळा। चला तर आता कणिकही छान मऊसूत भिजली गेलेली आहे। आता त्यातला एक गोळा काढूयात, छान थोडासा लाटून घेऊयात, थोडासा लाटायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपलं हे जे सारण केलेलं आहे ना, ते सारण भरपूर भरायचं आहे। जेवढं तुम्ही भरपूर भरताल तेवढी पोळी चवीला छान लागते। खूप थोडं सारण भरलं
तर ते पोळी छान होईल, मोठी होईल, पातळ होईल, पण आपली चवीला पोळी चांगली होणार नाही. जर तुम्हाला चवीला पोळी चांगली हवी असेल तर तुम्हाला सारण हे भरपूर भरणं गरजेचंच आहे. तुम्ही गोळा किती घेतला आहे त्यानुसारच तुम्हाला दाबून दाबून व्यवस्थित सारण भरायचं आहे. पाहू शकता मी किती भरपूर भरलेलं आहे आणि एकसारखं असं दाबून घ्यायचं. जसं आपण मोदकाला करतो त्याप्रमाणे एकसारखं एका हातात घ्यायचं आणि एका अंगठ्याच्या साईडने असं दाबून घ्यायचं आहे. त्याचं तोंड पूर्ण बंद करायचं आहे. वरचा कणकीचा गोळा काढायचा नाही, तो आतमध्ये असा प्रेस करायचा आहे, म्हणजे तो लाटण्यात पसरला जाईल. हे बघा, आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि जे आतलं सारण आहे ते पूर्ण थोडं दाबून पसरवून घ्यायचं आहे आणि थोडी पिठात बुडवायची आपला गोळा आणि असं एक साईडने लाटत घ्यायचा. जेव्हा आपण ही पोळी लाटतो त्या मध्यभागी लाटायची नाही, काठ लाटायची. आमची आई सांगायची काठ आधी लाटायचे, काठाने सुरुवात करायची. जर तुम्ही डायरेक्ट मधून पोळी लाटली तर ती मध्ये पातळ होती आणि कडा ज्या असतात ना त्या एकदम जाडसर होतात. पाहू शकता कडा किती एकसारख्या झालेल्या आहेत आणि सारण हे सगळीकडे पसरलेलं आहे. कुठे जाड नाही, कुठे पातळ नाही, एकसारखी पोळी झालेली आहे. आता आपण ही पोळी छानपैकी भाजून घेऊयात. आणि जेव्हा तुम्ही पोळी भाजताल तर गॅस बारीक नाही करायचा, तवा चांगला तापलेला पाहिजे. आणि आता पलटून घेऊया, एक साईडने भाजलेली आहे. हे बघा छान दिसते बघा, आतलं अक्षरशः सारण सुद्धा दिसतंय. कणिक कमी सारण जास्त, त्यामुळे चवही खूप छान होते. आता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. वरून आपण थोडंसं तेल सोडूया, तूपही सोडूया, पण तूप नंतर. जेव्हा तुम्ही खाताल ना तेव्हा गरम गरम तूप असं ताटावर घ्यायचं, पोळीवर घ्यायचं आणि मग ते खायचं. भाजताना तेलच लावायचं, म्हणजे मी तरी तेल लावते, तुम्ही तूप लावू शकता. एकसारखी भाजायची, तेल पसरून घ्यायचं, पूर्ण असे दाबून दाबून भाजायचे, म्हणजे असे कुरकुरीत होते. बघू शकता किती मस्त झालेल्या आहेत पोळ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.